नमस्कार. हा पदार्थ आपण खूप म्हणजे आपल्या काळामध्ये आपण एक 30-35 वर्षापूर्वी आपण ज्यावेळेस गावाकडे कार्यक्रम असायचा ना, त्यावेळेस हा पदार्थ बनवला जायचा आणि लोक ते खूप आवडीनं खायचे. परंतु आता ही प्रथा बदलत चाललेली आहे. त्यामुळे हा जो पारंपरिक पदार्थ आहे ना, तो बाजूलाच राहिलेला आहे. तो म्हणजे आपली गुळाची लापशी. गावाकडे काही जागरण गोंधळ किंवा काही कार्यक्रम असलं की किंवा सप्ताह वगैरे असला ना, तर हा पदार्थ हा आवर्जून होत असे. परंतु आता तो मागे पडलेला असा दिसून येतो. त्यामुळे मला आज खूप दिवसांनी याची आठवण झाली आणि मी करायला हा पदार्थ घेतला. अगदी खूप सोपा आहे. थोडासा जाडसर रवा मी तयार करून घेतला होता. जाडसर म्हणजे जरा एका गव्हाचे 2 तुकडे असं करून घेतला होता आणि नंतर त्यामध्ये मी सगळे जसं की आपलं खोबरं असतं, ओलं खोबरं, नंतर ड्रायफ्रुट्स असतात ते पण टाकायचे. नंतर मी त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि गूळ टाकला भरपूर. त्यामुळे अशी लापशीची चव आहे ना, ही खूप छान येते आणि असं खूप छान मी असं बनवून घेतलं. त्यानंतर हा पूर्ण गूळ मेल्ट करून घेतला आणि त्यानंतर त्याला कुकरला एक शिट्टी दिली. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी हा कुकर बंद केला आणि इतकी छान ही लापशी झाली ना, कारण जुन्या आठवणी ताज्या करून देणारी ही लापशी होती आणि ही आवर्जून तुम्ही नक्की करा. आपल्याला खूप दिवसांनी खाल्ली ना, खूप छान आणि पौष्टिक पण असते ही. कारण सगळ्यात मेन म्हणजे यात साखर नाही आहे. यात सगळे म्हणजे गूळ हे हेल्दी आहे आपल्यासाठी आणि मेन म्हणजे यामध्ये आपल्याला गहू आहे. त्यामुळे ही लापशी खूप छान झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.